दादा नमस्कार. नमस्कार. जुन्नरची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय चर्चांना उधाण येते. तशाच तुमच्या समस्यांकडे कोण बघितलंय किंवा तुमच्या समस्या अजूनपर्यंत कोणी जाणून घेतल्यात? आम्ही पण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या समस्या कुठल्या आहेत दादा? आता रणधुमाळीचा जर विषय घेतला तर गेली 75 वर्ष झाली आपले आदिवासी आमदार कृष्णराव मुंडे हे गेल्यापासून आपल्या भागात अद्याप कुठलाही आमदार आपल्या आदिवासींमध्ये झालेला नाही. तर आता याच्या मागे आपण प्रत्येक आमदाराला म्हणजे कोणी असो, बेनके असो, शरदादा सोनवणे असो, इतर अनेक आमदार होऊन गेले. त्यांच्यासाठी आपण दांगड साहेब होते पहिले, यांच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला म्हणजे आपलं मतदान आदिवासींचं देतच राहिलो. पण त्यांनी अद्याप आपल्या भागात कुठलाही विकास केलेला नाही. तर आता आपला जो उमेदवार आहे आदिवासीचा देवराम लांडे साहेब, तर आमचा आदिवासींचा असं पूर्ण सगळ्यांचं ठरलं की आता आपला अध्यक्षच आमदार झाला पाहिजे, असं आमचं सर्वांचं म्हणजे ठाम निर्णय झालेले. तर आपला माणूस आहे म्हणून आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकेल अशी आम्हाला आत्मविश्वास आहे आणि ते करणारच. तुमचे प्रश्न कोणाकडे मांडले होते आतापर्यंत तुम्ही? प्रश्न आता त्यांना उघड दिसते ना. प्रश्न मांडण्याचा विषय त्यांना माहिती, इकडे पाण्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न ते पाहतात. आमदार फिरतात, येतात. वस्तीकडे येणार रस्ता एकदम खराब आहे. आता हे बघा, तुम्ही न्यूज आले, तुम्ही इथून स्वतः प्रत्यक्ष आले, तुम्ही पण रस्त्याची अवस्था पाहिली. आमदाराला आडोशी कुठे, कुठल्या मागच्या आमदाराला ते माहीतच नाही. त्यांना म्हणून आडोशी कुठे तुम्ही दाखवा बरं प्रत्यक्षात. आणि ते जर इकडे आले त्यांना पायी नीट चालता येणार नाही तर गाडीचा विषय सोडा, अशी अवस्था आहे. आता तुम्ही पण येताना प्रत्यक्ष पाहिलंय, इकडे माणसं राहतात, जनावरांना चांगले रस्ते पूर्व भागात, असे माणसांना रस्ते नाहीत इकडे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही येताना म्हणजे पाहिलं असेल. आता तुम्ही जाताना त्यांना प्रत्यक्ष आपल्या व्हिडिओ मधून पण या माध्यमातून दाखवू शकता रस्त्यांची अवस्था, बरोबर नाही? दादा तुम्ही रोजगाराविषयी बोलला. आता रोजगार नाहीच आहेत. MA झालेली पोरं आहेत आपल्या आदिवासी भागात काही काही. शेवटी पर्यायी मजुरीला जावं लागतं पूर्व पट्ट्यात, है ना. रोजगार कोण उपलब्ध करून देणार बा? रोजगारासाठी जे काल एक सभा झाली सत्यशील शेरकर यांची, तर त्यांनी यामध्ये सांगितलं की आदिवासींना रोजगार देण्यात येईल. असं उत्तर माझ्याकडे असं असेल की इलेक्शन आलं का फक्त ना आता पिढ्यानपिढ्या गेल्या असे फक्त आश्वासनं देतात. अद्याप कुठला प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय हा प्रश्न माझा त्यांना जाहीर असेल. एक प्रश्न मार्गी लावला दाखवा. कुठला प्रश्न मार्गी लावला त्यांनी? लावतेच नाही. मी सांगतो, जाहीर सांगतो, कोणी प्रश्न सोडवत नाही आणि सोडवणार पण नाही, हे तुम्हाला सांगतो. फक्त आश्वासनं देतात. हे ऐकून ऐकून आमची आता पिढीनपिढी हे झाली. आदिवासी भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते का? 100% फक्त आदिवासी भागात. मुद्दा सांगू परत, मला सांगा, पूर्वपडत आपल्या लोकांना कामाला जावं लागतंय. जर आपल्या धरणाला पोटबंधारे टाकले, जागी केट्या केल्या, पाण्याचा प्रश्न सुटला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर शेतीचा कधी सुटणार? म्हणजे पूर्वपड्याच्या लोकांना वाटतं त्यांना फक्त आपण आदिवासीने उसच खुरपायचे त्यांच्या आजपर्यंत. आपल्या पिशव्या थांबल्या पाहिजेत. आपल्या लोकांना इकडे जर रोजगार उपलब्ध झाला तर आपली पूर्वपट्यात जाणारी लोक मजुरी ही थांबली पाहिजेत. ही महत्वाची भूमिका आमची. पोटबंधाराविषयी शरदादा असतील, अतुल बेनके असतील, सत्यशील शेरकर असतील, त्यानंतर देवराम लांडे असतील, आशाताई बुचके असतील, या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पोटबंधारे करू. तर त्या माध्यमातून असं आश्वासनं दिली जात आहेत. कसं बघताय याकडे आपण? आता विषय असे, शेवटी सत्तेशिवाय शहाणपण खोटे. अध्यक्ष साहेब म्हणजे देवराम लांडे साहेब जर सत्तेत असते किंवा आले तर तेच हे काम मार्गी लावू शकतात. कारण पोटबंधाऱ्यांचा हे प्रश्न मी बरेच वेळा ऐकलाय, अनेकदा ऐकलाय, कोणी अद्याप मार्गी लावले नाही. बुचकेबाई तर अजून आमदार आहे, पण बेनके साहेब आमदार होते, आपले वल्लभ शेठ बेनके आमदार होते, त्यांनी अद्याप काहीच पोटबंधाऱ्याचा विषय घेतला नाही. म्हणजे पोटबंधारे होणार आहेत का नाही की हा प्रश्न एक उद्भवतोय. काय आपल्याकडे आता आपल्याकडे फक्त म्हणलं तर हिरडा, पण तो हिरडा सुद्धा असे का तो जीवघेणी प्रकारे. कारण लोक झाडावरून पडतात, मरतात, काही मरतात. कारण तो एवढं कष्टाचं काम आहे, हिरडा म्हणजे एवढं कष्टाचं काम आहे, पण त्या हिरड्याला भाव सुद्धा नाही. हो, मागील काही काळात हिरडा कारखान्याच्या संदर्भात जे राजकारण झालं किंवा हिरडा कारखाना जो बडगाईस आलेला आहे त्यावर काय सांगाल आपण? हिरड्या कारखान्याच्या बद्दल सांगायचं जर म्हटलं तर ऐकून समाज आहे ना आता दुबळा झाला, ऐकून दुबळा झाला. प्रत्यक्ष सांगायचं जर म्हटलं, तुम्ही विचार करा किती वेळा आपण ऐकतो. आता काळूदादा हिरडा कारखान्याचे आपले चेअरमन आहेत. आता काळूदादाची वय किती झाली मला सांगा, तरी हिरडा कारखाना होईना. हा होणार कधी? आता मागं बेनके साहेबांनी सांगितलं मी हिरडा कारखान्यासाठी 90 कोटी काहीतरी निधी आणलाय. मग निधी गेला कुठे, केला का नाही? कमीत कमी उद्घाटन नारळ तर फोडच होतं ना. इलेक्शन आलीच काच हिरडा कारखान्याचा प्रश्न उद्भवतो. ह्या सगळ्या भूल थापा आहेत. समाज आता हुशार झालाय.
समाज जागा झालाय, समाज पेटलाय, कोणाला सांगायची गरज नाही. साध्या सामान्य माणसाला कळालंय का ह्या भूलताप आहेत यांच्या. आताही सर्व उमेदवारांकडून असं सांगितलं जात आहे हिरडा प्रश्न मार्गी लावा म्हणून. अहो कोणी लावत नाही, मी तेच सांगतोय. कोणी लावत नाही, लावू शकत नाही, हे मी जाहीर सांगतो. कारण हे पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलो आहे आपण. मग हिरडा कारखाना होणार कधी नेमका हा एक प्रश्न आहे माझा. होणार तर नाहीच हे दिसतंय, पण होणार कधी जाहीर सांगा ना त्यांनी. कधी हिरडा कारखाना कधी उद्घाटन होणार आहे, कधी चालू होणार आहे. नारळ तरी फोडत ना त्यांनी. विद्यमान आमदारांनी आता सांगितले त्यांनी मागच उद्घाटन करायचं होतं. इलेक्शन आले ज्यांना कामं सुचतात का. काळू शेळकंदेचं तुम्ही नाव 5 वर्ष ज्यावेळेस झाली, ज्यावेळेस 5 वर्ष झाली, त्याच्या अगोदर 5 वर्ष कुठे गेलते, त्यावेळेस का नाही केलं त्यांनी. परंतु आता 3-4 दिवसापूर्वीच काळू शेळकंदेनी अतुल बेनकेच्या याच्यात प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी तिथं सांगितलेलं सुद्धा आहे की आम्ही अतुल बेनकेंसोबत आहेत. का सोबत आहेत? कारण की ते हिरडा हे कारखाना आम्ही मान्य करू शकतच नाही. सामान्य माणूस कोणी काही सांगू द्या, हे मान्यच करणार नाही कोणी. कारण समाजाला माहिती आजपर्यंत हेच ऐकत आलोय, पण प्रत्यक्ष कामं कोणी करत नाही.